पुन्हा एकदा इंधन दरवाढ. पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ. गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा ट्रेननं प्रवास. फडणवीसांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारतनं प्रवास. विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आतापर्यंत 11 जणांना अटक. 11 पैकी 4 जणांना पुण्यातून अटक, तर महाराष्ट्राबाहेरही सीबीआयची कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक. सीबीआयकडून मनीषा हवालदारला पुण्यातून अटक. फिजिक्सची प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी कारवाई. नागपूरमधील अंबाझरी मार्गावर झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. झाड कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कैद. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी काल पुण्यातून अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदारवर कॉलेज प्रशासनाने सुद्धा कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. सीबीआयने काल म्हणजे शुक्रवारी पुण्यामध्ये या मनीषा हवालदारला अटक केलेली होती आणि त्यानंतर तिचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजने सुद्धा आता मनीषा हवालदार हिच्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. किंबहुना निलंबनाची कारवाई मनीषा हवालदारवर झालेली आहे. सीबीआयने मनीषा हवालदारला काल अटक केली. या कारवाईनंतर सेठ हरिलाल सराफ प्रशाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदार हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्या प्रसारिणी सभेच्या व्यवस्थापकीय बैठकीनंतर मनीषा हवालदारचं निलंबन झालंय. मनीषा हवालदारनं केलेल्या गैरकृत्याचा शालेय व्यवस्थापनाकडून निषेध करण्यात आलेला आहे. नीट पेपर फुटी मागची गुन्हेगार मनीषा हिच्यावर काल अटकेची कारवाई झाली. तिच्याविषयी थोडं सविस्तर. पुण्यातून मनीषा हवालदारला सीबीआयनं अटक केलं. फिजिक्सची प्रश्नपत्रिका पेपर फोडण्यामागे तिचा हात होता हे समोर आलं, स्पष्ट झालं. पुण्याच्या सेठ हिरालाल सराफ शाळेमध्ये ती कार्यरत होती. नीट परीक्षा प्रक्रियेमध्ये एक्सपर्ट म्हणून तिची नियुक्ती झालेली होती. फिजिक्सचे प्रश्न मनीषा मांढरेला तिनं पाठवले. मनीषानं दिलेले प्रश्न प्रश्नपत्रिकेशी जुळलेले आहेत. आता आपण नीटचे गुन्हेगार कोण कोण आहेत त्याच्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. त्यांना कुठून अटक करण्यात आली, ते कुठले ते सुद्धा बघूयात. बघा सविस्तरपणे. सगळ्यात पहिलं नाव ते म्हणजे शुभम खैरनारचं. त्याला सगळ्यात आधी नाशिकमधून अटक करण्यात आली. शुभम खैरनारकडे ती आली कुठून प्रश्नपत्रिका हे जेव्हा तपासलं गेलं तेव्हा धनंजय लोखंडे अहिल्यानगर, पुण्याहून मनीषा वाघमारे पीव्ही कुलकर्णी लातूरमधून, त्याच्यानंतर मनीषा मांढरेला दिल्ली आणि सगळ्यात मोठं नाव ते म्हणजे मोटेगावकरचं शिवराज मोटेगावकरला लातूरमधून अटक करण्यात आली. त्यानंतर पुण्यामध्ये डॉक्टर राहुल शिरुरे हा पालक आहे. यानं आपल्या मुलीसाठी प्रश्नपत्रिका घेतली होती. गुरुग्राममधून यश यादव, मांगीलाल बिवाल जयपूरमधून यानं आणि ह्याच्या भावानं आपल्या 3 मुलांकरता पेपर घेतलेला होता. जयपूर 2025चं प्रकरण. विकास बिवाल हे दोघं जण भाऊ सख्खे आणि दिनेश बिवाल जयपूर. तर एवढ्या सगळ्यांना आतापर्यंत अटक झालेली आहे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये. तर मनीषा नावाच्या महिलेनं पेपर फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असं सुद्धा समोर आलंय. 1-2 नव्हे 3 मनीषांनी पुण्यामध्ये राहून देशभर हे पेपर फोडण्याच्या कामात सहकार्य केल्याचं समोर आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात आधी तर मनीषा वाघमारेला अटक झाली. मग ती ब्युटी पार्लर संचालक होती. मनीषा मांढरेला अटक झाली. मनीषा वाघमारे काय करायची, मुलं हेरायची. जे पैसे देतील आणि प्रश्नपत्रिका घेतील. ही मनीषा मांढरे प्राध्यापिका आणि मनीषा हवालदार काल जिला अटक झाली ती सुद्धा प्राध्यापकच होती. म्हणजे तिने नीट पेपर फुटी म्हणजे नीट प्रश्नपत्रिका लिहिताना एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे, कारण ती फिजिक्सची प्रोफेसर आहे. तर ह्या तिघीही मनीषा वाघमारेने मध्यस्थी भूमिका बजावली. वाघमारेनं मनीषा मांढरे नावाच्या शिक्षिकेचा पेपरफुटीमध्ये सहभाग आहे. सीबीआयनं मनीषा मांढरेला मग अटक केली. शाळा प्रशासनानं तिला निलंबित केलेले. तर आज मनीषा हवालदार नावाच्या महिलेला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आज म्हणजे शुक्रवारी. आणि मनीषा हवालदारनं फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पेपर फुटीच्या मागे मनीषा काय होत्या हे सीबीआयच्या तपासातून समोर आलेला आहे. मनीषा म्हणजे तसं बघायला गेलं तर नावाचा अर्थ इच्छा.
तर यांच्या इच्छा ज्या होत्या, महत्वाकांक्षा ज्या होत्या, त्या यांना कुठे घेऊन गेल्या बघा. नीट पेपर फुटीचा हळूहळू उलगडा होऊ लागलेला आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा कसून तपास होत असून जसजसा तपास पुढे जातोय तसतशी नवनवी नावं, तितकीच धक्कादायक गोष्ट समोर येते. नीटचा पेपर तब्बल 5 राज्यांमध्ये विकला गेला असा सीबीआयला संशय आहे. फोडणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांपैकी बहुतेक बडे मासे सीबीआयच्या गळाला आता लागलेले आहेत. परंतु नॅशनल टेस्टिंग एजन्सी व्यतिरिक्त बाहेरील काही व्यक्ती अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. महाराष्ट्रामधून नीट पेपर फुटल्याचं सीबीआयच्या तपासामध्ये उघड झालंय. त्यामुळे सीबीआयनं आता लातूर पाठोपाठ बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पाच राज्यांमध्ये नीट पेपर फुटीचं नेटवर्क पसरलंय. कसं ते आपण या मोठ्या आमच्या स्क्रीनवर बघूया. 5 राज्य कुठली? महाराष्ट्रामध्ये पेपरची छपाई झाली. राजस्थान, त्यानंतर राजस्थानमध्ये पेपर सर्वाधिक विकला गेला. मग बिहारमध्ये लाखो करोडो जे पैसे खेळले गेले ते बिहारमध्ये लाखोंची विक्री झाली या प्रश्नपत्रिकेसाठी. पश्चिम बंगालमध्ये पेपर पोहोचवला गेला. आणि 5वं राज्य केरळमध्ये पेपर विकला गेला. अशी 5 राज्य जिथे नीट पेपर फुटीचं नेटवर्क पसरलेलं होतं. आता या संदर्भातली अजून काही बातमी पण बघूया. लातूरात केलेल्या तपासानंतर 2025 ची नीट परीक्षा सुद्धा सीबीआयच्या रडारवर आली. नीट 2025 रडारवर आली का आली? तर जेव्हा हे सगळं नेटवर्क नेक्सस समोर येत होतं तेव्हाच त्यातून असं लक्षात आलं की याआधी सुद्धा 2025ला पेपर फुटलेला आहे. नीट 2025च्या परीक्षेची ही चौकशी होणार आहे. सीबीआयकडून 2025च्या पेपरची तपासणी केली जाणार आहे. 2025 मध्ये सुद्धा मोटेगावकरनं पेपर फोडला होता असं समोर आलंय. आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या चौकशीतून ही गोष्ट समोर आलेली आहे. मोटेगावकरच्या अडचणी त्यामुळे वाढणार आहेत. दरम्यान या नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. खरं तर मूळ हे सरकारचा दोष आहे. काय करतायत देशाचे शिक्षण मंत्री? झोपा काढत आहेत. त्यांना काही अक्कल नाही की 10 वर्षामध्ये 25 वेळा जर नीटचा पेपर फुटतो आणि त्यावर जर त्या सिस्टममधील लोकच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर मग मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? आणि थोडी तरी लाज असती धर्मेंद्र प्रधानांना तर त्यांनी राजीनामा दिला असता. पण ते राजीनामा देऊ शकत नाहीत कारण नैतिकता, नीतिमत्ता या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, कुणामध्येच राहिली नाही. नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यावर संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. महाराष्ट्रात पेपर फुटले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. काय करताय?